आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। ही मुलगी तुमची अब्रू वेशीवर टांगणार आणि एकदा का अब्रू गेली की आपल्या जवळची माणसं पण जवळ राहत नाहीत। गजा बास। हे गजा काय बोलतोय तू? मॅडम समोर बोलतोय, जरा भान ठेव। गप काय राव, मी हिताच सांगतोय, तुम्हा लोकांना मी सावध करतोय आणि तुम्ही माझ्यावरच ओरडता। हे गजा तू जरा जास्त बोलतोय, आता तू इथून जा, आपण नंतर बोलू। हा जा जा। काय मॅडम तुम्ही पण काय बोलत नाही? या मामांना जरा समजून सांगा। लक्ष्मी दाखवा जरा, ते काढा बॅग मधून काहीतरी। संजय तुला लक्ष्मी बघायची, जर आता इथे जास्त वेळ थांबला ना तर तुला चंडिका दिसेल। जीव प्यारा असेल ना तर निघायचं। चल जा जा म्हणतोय ना। आराध्याला इन्फॉर्मेशन हवी आहे का आमच्या विरोधात? ग्रेट, आता आम्ही स्वतः तुला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो। ताई इन्फॉर्मेशन म्हणजे मला काही कळलं नाही ताई। काय आम्ही काय सांगतो ते नीट ऐक। तो आपला ड्रायव्हर आहे ना, do you understand? Make sure that Aradhya understands. माझ्या कुटुंबाचा ऍक्सिडेंट घडवून आणण्यासाठी ड्रायव्हर तूच अरेंज केला होतास ना, आणि हे सगळं तू तुझ्या यशोधरा मॅमच्या सांगण्यावरून केलं होतंस। तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। आम्ही मॅडम साठी कामं करायचो, ती पण एकदम साधी सुधी कामं हो। म्हणजे कोणाकडून पैसे आणायचे असतील किंवा कंपन्यांची कुठली वसुली असेल, त्यानंतर कंपनीमध्ये कधी कामगारांनी विरोध केला तर त्यांना काबूत ठेवण्याचं काम करायचं असेल तर ते आम्ही करायचो। मॅडम बरोबर बॉडीगार्ड सारखं फिरणं। आणि मॅडम असं कशाला स्वतःच्या सुनेच्या जीवावर उठतील? मॅडम असलं काम नाहीत करू शकत। अरे हे काय? तेच जे आपल्याला हवंय ते रेकॉर्डच झालं नाही। आता काय करूया? आपल्याला काहीतरी दुसरा मार्ग शोधावा लागेल, एक नवा प्लॅन करावा लागेल। ठीक आहे। श्रेयस, प्लीज बोल ना माझ्याशी। आपण आधीसारखं नाही बोलू शकत का? आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे। तू कितीही प्रयत्न केलास ना तरी आपलं नातं नाही तुटू शकत। मला माहिती आहे तू माझ्यावर रागावलास, पण म्हणून तुझं प्रेम कमी झालं नाहीये। तू अजूनही तेवढंच प्रेम करतोस माझ्यावर। मला तुला गमवायचं नाहीये श्रेयस। तू म्हणशील ते मी करायला तयार आहे। तू सांग मी काय करू प्लीज। तू ना या घराबद्दल घरातल्यांबद्दल वाईट चिंतन बंद कर आधी। इथे तिथे नाक खुपसणं, दुसऱ्यांच्या खोल्यांमध्ये जाऊन काहीतरी शोधाशोध करणं, मम्मांबद्दल वाईट साईड बोलणं, हे सगळं बंद कर आधी। नाही श्रेयस, मी आपल्या घरातल्या कुठल्याही माणसाबद्दल वाईट विचार नाही करत। मला माहिती आहे तुम्ही सगळी चांगली माणसं आहात। असं का करेन? मी सगळ्यांच्या सुखाचाच विचार करते। मी फक्त तुला। अच्छा, म्हणजे फक्त तू मम्मांबद्दल वाईट विचार करतेस? हा, आराध्या आई आहेत त्या माझ्या, जन्म दिलाय त्यांनी मला, आणि तू तर अशी वागत असतेस की त्या कुठल्या तरी मोठ्या क्रिमिनलच आहेत। हा हट्ट सोड तुझा आराध्या।
घरातलं वातावरण बघितलंच कसं झालंय. ते आजी बिचारी सतत रडत असते, नुसती रडत असते. तुला या गोष्टींनी फरक पडत नसेल, पण मला पडतोय. असं नाहीये श्रेयस, तू प्लीज. असंच आहे. श्रेयस, गुरुजी आलेत, पूजेची तयारी झाली आहे. चल. आलोच. बर. तू येतेस ना? ताप पूर्ण उतरला नाहीये अजून. मला तरी वाटतं आपण डॉक्टरांना बोलवायलाच हवं. आपण थोडा वेळ थांबूया ना. म्हणजे तरी नाही उतरला तर बोलवूया डॉक्टरांना. अरे अक्षय, अरे तू चेंज नाही केला अजून. मामांना सांगा श्रावणीला बरं नाहीये, अक्षय नाही येणार. जा आता तुम्ही. आम्ही आहोत श्रावणीजवळ. तुम्ही जा. तुमच्या आईला आवडणार नाही. आणि तसंही घरात शुभ कार्य असेल तर त्यामुळे श्रावणीला बरं वाटेल कदाचित. आणि तुम्ही देवाला प्रार्थना करा की माझ्या श्रावणीला पुन्हा असं काही होऊ देऊ नको. जा तुम्ही. काकू, तुम्ही पण चला. नाही म्हणजे नमस्कार करून परत या. हो, बरोबर बोलतायत ते. तू पण जा, दर्शन घेऊन ये. मी थांबतो इथे. हा, ठीक आहे. गुरुजी, मनातलं थोडं बोलायचं होतं मला तुमच्याशी. बोलू का? बोला ना आजी. काय सांगू, गेले काही दिवस या घरातलं वातावरण बिघडून गेलंय. घरातल्या माणसांच्या डोळ्याला डोळा नाहीये आणि सुखाचे 4 घास खाता येत नाहीयेत. हसतं खेळतं घर माझं कोमेजून गेलंय पार. त्याला पुन्हा पाहायचंय मला टवटवीत होताना.